आवडतील. परंतु ज्या व्यक्तींची जीवन पद्धती आवडती, जी श्रीमंत आहे, पैशाने नव्हे मनाने, त्या व्यक्ती सर्वांना हव्याहव्याशाच वाटतात. आता याचा पुढचा सिद्धांत आहे, थोडक्यात ह्या 6ही गोष्टी मिळवण्यासाठी पैसा, आरोग्य, अ, आनंद, समाधान, नातेसंबंध हे सर्व टिकवायचे असतील तर सर्वात महत्वाचे आपले संकल्प आणि धारणा या सकारात्मक हव्या. आता बघा, आनंदाचं आंतरिक केंद्र ही जागरूक ठेवणे गरजेचं आहे. म्हणजे ज्यावेळेस आपल्यापुढे एखादी गोष्ट घडते आनंदाची, तर त्यामध्ये आपल्याला मनापासून सहभागी होता आलं पाहिजे. जसं पहा, एखाद्या व्यक्तीकडे करोडो रुपये आहेत, पण तरीही तो समाधानी नाही. पण गरीबातला गरीब व्यक्ती अगदी रस्त्याने चाललाय, सहज त्याला एखादी बाग दिसली, त्या बागेमध्ये सुंदर फूल फुलले आणि ते पाहता क्षणी त्याला खूप आनंद होतो. इतका आनंद होतो की त्याला वाटतं माझ्याकडे करोडोची संपत्ती आली. यामध्ये तसंच लिहिलंय, जसा आनंद आपल्याला चांगलं चुंगलं जेवण देईल, तसाच आनंद आपल्या एखाद्या गरजूला मदत करतानाही व्हायला पाहिजे. म्हणजेच आनंद आपल्याला एखादी भौतिक गोष्ट मिळवल्यावरच होईल, तसे नसून आनंद आपण एखाद्याला मदत केल्यानंतरही होते. आणि मॅडम हे आपल्याला नेहमी सांगत असतात. आणि हे सर्व ते पुस्तक वाचताना मला अनुभूती आली. प्रकरण 10 10व्या प्रकरणामध्ये आपल्याला पुढचा प्रश्न सांगितला आहे, धारणा, संकल्पना. आता या कशा ठरतात? आपण त्यावर कसं कार्य करतो पहा. धारणेवर संशोधन करणाऱ्या एका इन्स्टिट्यूटनं एक प्रयोग करायचा ठरवला. त्या प्रयोगासाठी धारणा म्हणजे काय? लोकांच्या मनावर बिंबवलेले विचार. त्यासाठी त्या इन्स्टिट्यूटने 10 लष्करी जवान घेतले, जे सेवानिवृत्त होते. आणि त्या प्रत्येकाचे गुडघे दुखत होते. त्यावेळेस त्यांनी काय केलं? त्यांना एक दिवस दिला. त्या दिवशी त्यांना शस्त्रक्रियेला बोलवलं. आणि शस्त्रक्रियेची खुबी होती की प्रत्येकाला मॉनिटरवर शस्त्रक्रिया करत असताना दाखवण्यात येणार होती. शस्त्रक्रिया एका लहान पाईपद्वारे करण्यात येणार असल्याने त्यांच्या गुडघ्यावर एक अतिशय लहान कट घेतला जाणार होता. आता शस्त्रक्रिया सुरुवातीला भूल देऊन करणार होती आणि ही शस्त्रक्रिया करताना प्रत्येकाला दाखवण्यात येणार होती. प्रत्येक व्यक्तीला जेव्हा शस्त्रक्रिया पूर्ण झाली तेव्हा महिन्यातून एकदा चेकिंगसाठी बोलवण्यात आले. सर्वजण आता वेदनारहित जीवन जगू लागले. जवळजवळ 6 महिने त्यांची तपासणी करण्यात आली. त्यांना कम्प्लिटली क्युअर्ड म्हणजे पूर्णतः बरे असा शिक्का करून त्यांची फाईल बंद करण्यात आली. आता ह्या पुढे महत्वाची गोष्ट, यात गंमत अशी आहे की या 10 पैकी केवळ एका व्यक्तीवरच खरी-खुरी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. बाकी 9 शस्त्रक्रिया केवळ शस्त्रक्रियांचं नाटक होत्या. 10 पैकी त्यांना बघा, ज्यावेळेस पाईप त्यांच्या पायामध्ये घातल्यानंतर पाईपच्या कॅमेऱ्यातून त्यांनी बघितलं की त्यांच्या गुडघ्यावरची शस्त्रक्रिया नव्हती, तर ती एक शस्त्रक्रियाचा रेकॉर्डेड फिल्म बघितली होती. पण तरीही त्यांना ते जाणवलं नाही. त्यांना वाटलं त्यांची शस्त्रक्रिया झाली आहे आणि ते त्यांनी डोळ्यांनी पाहिलं. म्हणजेच धारणा असते तीच आपली रियालिटी असते. त्यांना पाहिलं की त्यांचे ऑपरेशन झाले, त्यांची ती धारणा झाली. आता माझ्या पायाचं गुडघ्याचं ऑपरेशन झालंय, मी आता तंदुरुस्त झालोय, मी चांगला झालोय आणि 6 महिन्यात बिना ऑपरेशनचे ते सर्व जवान पहिल्यासारखे चालू सगळं करू लागले. म्हणजेच ही आपली धारणा असते. दुसरं, आता दुसरा प्रश्न, पर्पज म्हणजे आपला हेतू, जीवनाचा हेतू. ज्यावेळेस आपल्या जीवनाचा पर्पज असतो, त्यावेळेसच आपलं जीवन समृद्ध होऊ शकतं. कारण कोणतीही गोष्ट करण्याआधी आपण त्याचा हेतू लक्षात घ्यावा. जी व्यक्ती त्याची ही आंतरिक ओढ लक्षात घेऊन त्यातील व्यावहारिक फायदा तोट्यांचा विचार न करता जोपासली आणि त्याला खतपाणी घालतील, त्या व्यक्ती जीवनामध्ये निश्चितपणे समृद्ध होऊ शकतील. आणि जे लोक असं करतात त्यांच्या जगण्याला एक आंतरिक
उद्दिष्ट असतं, यालाच पर्पज असे म्हणतो. जसं आपल्या मंगल मॅडमचा, की सर्वांना पुढे आणायचं आणि सर्वांचं कल्याण करायचं. कारण मी स्वतः त्यांच्याबरोबर आले, तेव्हा माझ्या जीवनात खूप परिवर्तन झालं. म्हणून मला हे वाचताना मॅडमची आठवण झाली, की आपल्याद्वारे इतरांचं कल्याण कर. यातूनच आपल्याला एक आनंदरहित समाजामध्ये राहत असल्याची जाणीव होते आणि आनंदाचा अभाव आहे. ज्यावेळेस त्यांना वाटतं, की ह्यांच्या प्रत्येकाच्या आयुष्यात आनंदाचा अभाव आहे, कारण जीवनामध्ये लोक जे काही करतात, त्यातील त्यांचा आनंद त्यांनीच हरवलेला असतो. म्हणजे दुसरा कोणी आपला आनंद आपल्या जीवनातनं घेऊन जात नाही, तर आपले विचारच आपल्या जीवनातून तो आनंद दूर करतात. आता जीवनामध्ये आपल्या आनंद प्राप्त करण्यासाठी किंवा आपला पर्पज हेतू पूर्ण करण्यासाठी जी गोष्ट तुम्हाला जीवनामध्ये हवी आहे किंवा जे उद्दिष्ट गाठायचं आहे, ती गोष्ट आधी तुम्ही तुमच्या मनामध्ये निर्माण केली पाहिजे. ज्याप्रमाणे एखादा डिझायनर किंवा आर्किटेक्ट एखादा प्रोजेक्ट करण्याआधी तो मनामध्ये त्याचं चित्रण करून किंवा कल्पना करून त्याची एक ब्लूप्रिंट काढतो. त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जे अपेक्षित आहे त्याचं चित्रण आधी तुमच्या मनामध्ये निर्माण केलं पाहिजे. तुम्हाला अपेक्षित असेल का? तुमची लाईफस्टाईल, तुम्हाला आवडणारे वाहन, तुमच्या स्वप्नातील घर, तुमचा जोडीदार, तुमच्याकडे किती पैसे असावेत याबद्दलची तुमची कल्पना. या सर्व गोष्टी तुम्ही आधी त्या आर्किटेक्टच्या ब्लूप्रिंट प्रमाणे मनामध्ये निर्माण केल्या पाहिजे. म्हणजे एखादा डॉक्टर आहे, तर त्याचं क्लिनिक कसं पाहिजे, त्याला जीवनात कसं पुढे जायचं, कोणत्याही व्यवसायात कुणीही असो, त्याला पुढे जाण्यासाठी ह्या सर्व गोष्टी आवश्यक आहे, की मला काय करायचं. जसं आयुष्य बदलायच्या कोर्समध्ये मॅडमनी शिकवलं, त्याप्रमाणे मीही माझ्या अशा धारणा केल्या होत्या आणि तसं मिळतंय. आणि हे याप्रमाणेच आहे. ब्लूप्रिंटमध्ये आपल्या मनामध्ये निर्माण केल्या पाहिजे. आता त्या तुम्हाला तुमच्याकडे असल्यासारख्या वाटतात. जेव्हा आपण हे लिहितो, की मी माझ्या जीवनामध्ये माझं सेंटर काढायचंय, मला हे करायचंय. वारंवार ते वाचतो, तेव्हा ते आपलं चित्र तयार होतं आणि चित्र तयार करताना भविष्यात आपल्याजवळ त्या गोष्टी येतात याचं भान ठेवा. सर्व गोष्टी तुम्ही वर्तमानामध्ये उपभोग घेत आहात, अशी भावना ठेवून तुम्हाला त्या गोष्टी जितक्या स्पष्ट करता येईल, तितक्या केल्या पाहिजे. त्याचप्रमाणे माझ्या जीवनात लहानपणापासून जे मला हवंहवंसं वाटतं, ज्याबद्दल मला खरं प्रेम वाटतं, आंतरिक आकर्षण वाटतं, बहुतेक त्या सर्व गोष्टी मला प्राप्त झाल्या. स्वतःचं विमान हे सर्व आदित्य सांगतोय. स्वतःचं विमान लहान असल्यापासून वाटायचं तेही मिळालं. म्हणजेच त्यांनीही स्वतःच्या जीवनाचा चित्रपट तयार केला होता. प्रकरण 11. आता याच्यामध्ये पुढचा प्रश्न असा घेतलाय, ज्या विश्वामध्ये आपण राहतो, त्या विश्वातील 3 डायमेन्शनच आपल्याला ज्ञात असतात. आइन्स्टाईन सारख्या शास्त्रज्ञांनी त्याला वेळेच्या स्वरूपामध्ये 4थ्या डायमेन्शनची जोड दिली आणि आपल्याला विश्वातील 4 डायमेन्शनची जाणीव झाली. हे विश्व जसं आपल्याला दिसतंय तसं नाही. काल मॅडमनी सांगितलं तसं. डायमेन्शन्स आहेत ज्याची आपल्याला जाणीव होऊ शकत नाही. विश्वातील अनेक डायमेन्शन्स पैकी आता शास्त्रज्ञांना 11 डायमेन्शनची जाणीव झाली आहे. त्याच्या पुढे पहा, तुम्हाला या डायमेन्शनच्या जाळ्यात अडकायचं नाही. तुमच्या समोर एकच गोष्ट मांडायची आहे. या विश्वामध्ये अशा अनेक गोष्टी घडत असतात, ज्या आपल्याला ज्ञात असलेल्या 4 डायमेन्शनच्या बाहेरच्या असतात. त्यामुळे त्या घडणाऱ्या कोणत्याही